तर आता आपण हे आहे वास्ते. हे वास्ते म्हणजे बांबूचे कोवडे कोवडे अंकुर आहे, जे अशा प्रकारे असतात. त्याला मी तोडलेला आहे आणि त्याचा तो सोलून झालेला आहे. आपण त्याचा वरचा छिलका काढलेला आहे. त्याची कोवळे आहेत आणि याची आपल्याला भाजी पण करायची आहे आणि याचे वडे कसे करतात ते पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. सर्वप्रथम आपल्याला यांना असं भेंडीसारखा बारीक बारीक गोल गोल कापून घ्यायचा आहे. पाणी गरम झालं, त्याच्यामध्ये आपण हे वास्ते कापलेले घालणार. हे घातल्यानंतर आपल्याला हे छान असे उकडून घ्यायचे आहे. झाकण घेऊन याला उकळण्यासाठी खूप वेळ लागतो. 1 ते 2 तास सुद्धा लागू शकतात आणि हळूवार याला शिजू द्यावं लागते. आणि ही जोपर्यंत लाल होत नाही, लालसर कलर याला येत नाही, तोपर्यंत ते शिजले असं आपण समजू शकत नाही. ते शिजल्यानंतर ऑटोमॅटिक त्याचा कलर थोडा लाल केसरी कलर. हे आता आपले वास्ते उकळलेले आहे. याला थोडा तांबडा कलर आलेला आहे. छान कोवळे वास्ते आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण याला काढून घेऊ. अशा प्रकारे शिजल्यानंतर यांचा कलर येतो. हे उकळलेले वास्ते आहे. आता आपल्याला यांना छान बारीक बारीक करून घ्यायचं आहे. आपण यांना मिक्सरमध्ये पण बारीक करू शकतो, परंतु मिक्सरमध्ये केल्यानंतर हे सगळे याचं पीठ होते आणि याचा टेस्टमध्ये फरक येते. त्याच्यामुळे आपण ते मिक्सरने करत नाही, तर आपल्याला ते नॅचरल पद्धतीने ते करावं लागते. आणि ते सुद्धा टेक्निक मी तुम्हाला सांगत आहे. हे उकळलेले वास्ते आहे. हे थंड झालेले आहेत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला असं त्यांना कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्यांना बारीक करून घ्यायचं आहे. असं आपल्याला त्यांना बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण वास्त्याची भाजी करणार. हे बारीक कापलेले बारीक करून घेतलेले वास्ते आहे उकडलेले. आणि याला पण साहित्य लागत आहे. तेल, आलं लसणाची पेस्ट, हळद, मिरची पावडर, मीठ आणि फोडणीसाठी कांदे. आता मी वास्त्याची भाजी करत आहे. ही आपल्याला छान मोकळी भाजी करावी लागते. ज्या पद्धतीने आपण भुंजी वगैरे करतो त्या पद्धतीने आपल्याला ही भाजी करायची असते. याकरता टमाटरची काही आवश्यकता नाही. छान गरम झालेलं आहे तेल. कांदे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं लसणाचं पेस्ट,
स्वादानुसार आपल्याला. त्याचं नाव काहीच नसतं. हळद, छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हे बारीक केलेले वाफते त्या ठिकाणी घालायचे आहे. त्यात चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. वास्त्याची भाजी शिजायला काही वेळ लागत नाही, कारण ते उकळलेलेच असतात. आणि कमी आचेवरच ही भाजी अशी शिजू द्यावी लागते. इथे पाणी घालायची काही गरज नाही. वास्त्याची भाजी शिजून रेडी आहे. छान मोकळी बुंदीसारखी असते. सोबत हिच्या चवीला साधं फिकवर अशा प्रकारे छान ही वास्त्याची भाजी. आणि यानंतर आपण वास्त्याचे वडे कसे करायचे ते रेसिपी शिकून घेऊ.